वर्षभरासाठी काळा मसाला करायचा आहे, तर इथे तीळ घेतलेले आहेत आणि तीळ चांगले असे गावरान आपण घेतलेले आहेत आणि इथे खडा मसाला पूर्ण घेतलेला आहे. खड्या मसाला आपल्याला काही भाजून घ्यायचा आहे, तर काही न भाजता देखील घ्यायचा आहे. सर्व मसाले पाहू शकता अशा प्रमाणामध्ये आपण घेतलेला आहे. तर सर्व मसाले ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मी. तर आता हे सर्व मसाले आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथे धनं घेतलेलं आहे, धनं पण गावलेलं आहे. तव्यावर आता आपण टाकूया, म्हणजे आपण तीळ घेतलेले आहेत. तीळ हे आपल्याला असे भाजायचे आहे, जास्त पण नाही आहे. चटचट करायला लागले इतपतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर हा मसाला अगदी चविष्ट होतो बरं का. एकदा केला की वर्षभर आपल्याला टेन्शन नाही. तर छानपैकी असं तीळ आपलं भाजून घेतलेलं आहे. आता तिळाचा असा खमंग वास यायला लागलेला आहे पहा. तर आता इथे लवंग घेतलेली आहे आणि लवंगाबरोबरच आपल्याला मिरी देखील घ्यायची आहे. फक्त हलकीशी असे ना, एक थोडासा ओलावा असताना तो थोडा आपल्याला कमी करून घ्यायचा, इतपतच आपण हे लवंग आणि मिरी भाजून घेतलेली आहे. आता तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकूया आणि तेल टाकल्याच्या नंतर यामध्ये आपण चक्री फूल आहे ते टाकून घेऊया. अगदी हलके मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, कारण आपण यामध्ये गरम मसाले वापरलेले आहेत, तर त्याचा वास जास्त जाता कामा नये. मसाल्यांमध्ये देखील त्याचा वास राहिला पाहिजे. अगदी थोडंसं हलकं असं तळून घेतलेलं आहे आपण. आता यामध्ये आपण पुन्हा एकदा हळकुंड टाकून घेऊया आणि हळकुंड आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हळदीचा कलर देखील मसाल्यामध्ये छान येतो आणि मग मसाला देखील कलरला खूप छान होतं. तर हळद फुटेपर्यंत आपण चांगली तळून घेऊया. तर आता काढून घेऊया आपण. तर आता त्याच्यामध्ये आपण खसखस घेतलेली आहे. खसखस थोडी गव्हाळसर भाजली तरी चालू शकते, किंवा मी तशीच टाकलेली आहे. आता यामध्ये आपण शहाजिरे घेतलेले आहेत आणि इथे त्रिफळा घेतलेला आहे. इथे जिरं घेतलेलं आहे. इथे नागेश्वर घेतलेले आहेत. तर सर्व आता मसाले सुके टाकलेले आहेत काही आपण. आता इथे वाळ कांदा तो तव्यावरती थोडासा ना गॅस बंद केलेला आहे. तर तव्यावरती फक्त 2 मिनटं आपण राहून द्या, म्हणजे छानपैकी असा कडक होईल, म्हणजे वाटलं होत नाही. आता आपण तव्यावर झाकून घेऊया आणि देखील आपल्याला भाजून घ्यायचे. मंद आचेवरती हलकंसं असं वास सुटेपर्यंत ना असं मस्त खमंग वास यायला लागलं तर भाजून घ्यायचं. धनं देखील आपण टाकून घेऊया. सर्व मसाले आपण एकदमच असे एकाच ताटात एकत्र केले आहेत. कसं तेल टाकून जास्त घ्यायचं नाही, गव्हाळ आपल्याला भाजायचं. तर मंद मसाले मंद घ्यायचे. तर अशा पद्धतीमध्ये आहे आणि पाहू शकतो उन्हात घेतले आपण आणि छानपैकी कडकसर अशा गेलेल्या आहेत. तर ह्या मिरच्या आता आपण थोडंसं अगदी तेल, पोहे खायचा चमचा असतो ना, तेवढंच तेल घ्यायचं आणि ह्या पोहे खायच्या तेलामध्येच ह्या चमचाभर तेलामध्येच आपल्याला ह्या मिरच्या सर्व भाजून घ्यायच्या आहेत. तेल पण जास्तीचं टाकायचं नाही आहे. तर सर्व मिरच्या आपण अशाच पद्धतीमध्ये आता भाजून घेऊया आणि यामध्ये मी थोडीशी मसाल्याला कलर येण्यासाठी काश्मीरी आपले बेडगी जी मिरची आहे ना, ती घेतलेली आहे थोडीशी, म्हणजे कलर चांगला येईल मसाल्याला. ती देखील भाजून घेणार आहे. तर या सर्व मिरच्या मी थोडं 1 किलोचं लाल तिखट करणार आहे आणि बाकीच्या सगळं आपलं मसाला करायचा आहे. सर्व मी एक आहे. पाहू शकता कलर सुंदर येतो आणि ह्या मिरच्या ना भाजल्याच्या नंतर मी पुन्हा उन्हामध्ये ठेवणार आहे, म्हणजे अर्धा 1 तास चांगल्या उन्हामध्ये अशा कडक वाळल्या की मग मसाला वाटताना देखील आपला मसाला चांगला बारीक होऊन जातो. तर हे पहा, इथे बेडगी मिरची मी घेतलेली आहे. आता ही बेडगी मिरची देखील भाजूनच घेणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपला सर्व मसाला इथे भाजून घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे. मस्तपैकी गावरान लसूण आहे, छानपैकी वास येतो मसाल्याला. आता डंक्यावरती आपण असं कुटून घेऊया. तर जेवढी मिरची घेतली होती ना, 2 किलो प्रमाणामध्ये मिरची होती आपल्याला. सर्व ही पहिल्यांदा वाटून घेतलेली आहे आपण आणि त्यामधलंच थोडंसं लाल तिखट आपण काढून घेतलेलं आहे, कारण की एकदम पण मिरची त्यांना वाटता येत नाही त्याच्यामुळे. आणि इथे माझं तेल थोडंसं कमी पडलेलं होतं, म्हणून पावशेर तेल यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे मसाल्याला कलर देखील चांगला येतो. आणि पाहू शकता आपला मसाला मस्तपैकी गरम मसाला झालेला आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.